नमस्कार मित्रांनो, मी योजना घरत स्मित संस्थापनाची संस्थापिका. मित्रांनो, स्मित समिताच्या पुढील भागामध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, एक गोष्ट सांगावीशी वाटते. काही वर्षापूर्वी एक 45 वर्षाची मुलगी माझ्याकडे आली आणि तिची हाईट अगदी 1.5 फूट होती. जेमतेम 1.5 फुटाची होती, पण ओव्हरवेट होती आणि चारी पायावर ती रांगत होती. तिला जेव्हा आणलं तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितलं की ते हार्ट पेशंट आहे आणि जोपर्यंत हिला निवारा भेटत नाही तोपर्यंत मी काय ऑपरेशनला जाणार नाही. आणि भाऊ होता तिचा, पण भाऊचे डोळे नकली होते आणि वहिनी होती जे एका हाताने अपंग होती. त्यामुळे तिची काळजी घेणारं कोणी नव्हतं. तिला युरिन पॉटीला पण मदत लागायची, तिला उचलावं बसावं लागायचं, त्यामुळे तिची काळजी घेणारं कोणी नव्हतं. तिला जेव्हा आश्रमात आणलं तेव्हा आश्रमाची व्यवस्था वगैरे बघितल्यानंतर बाबा घरी गेले, आनंदाने घरी गेले, त्यांचे पेपर्स डॉक्युमेंट सगळं बनवून. आणि बाबा जेव्हा ऑपरेशनला जाण्या अगोदर एकदा आले माझ्याकडे आणि मला म्हणाले की माझ्या मुलीला चांगलं घर मिळालं आणि तिचं आता चांगलं होणार आहे. ह्या आनंदात मी आता ऑपरेशनला जातो. आणि बाबा ऑपरेशनला गेले, हार्टचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन होऊन ठीक होऊन घरी आले. 8 महिन्यानंतर बाबा वारले. परंतु मरताना त्यांनी एक लेटर लिहिलं आणि त्या लेटरमध्ये त्यांनी सांगितलं की मला विश्वास आहे की योजना मॅडम माझ्या मुलीची खूप छान काळजी घेतील आणि आईसारखं त्यांना प्रेम देते आणि त्यामुळे मी समाधानाने डोळे मिटत आहे. आणि ते लेटर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी मला आणून दिलं. मला खूप प्राऊड फील झालं की मरताना देखील लोक माझी आठवण काढतात. आणि ही मुलगी माझ्याकडे नंतर अनेक वर्ष खूप चांगली राहिली आणि त्यानंतर जवळजवळ तिच्या वयाच्या 54-55व्या वर्षी ती वारली आणि टोटली बेडरिडन झाल्यानंतर. पण ती मुलगी डे बाय डे रिकवर होत होती, हळूहळू चालत होती. तिचे खूप छान फोटो काढून आम्ही तिचे फोटो सेशन केलं होतं. जगातली सगळ्यात सुंदर मुलगी म्हणून तिचं आम्ही खूप फोटो सेशन छान करून ठेवलं होता. आणि ते फोटो पाहून तिचा भाऊ वहिनी खूप रडल्या होत्या की इतकी सुंदर आमची मुलगी दिसू शकते, ह्याचा आम्हाला खूप गर्व वाटतो. आणि तिचं सौंदर्य तिला परत मिळालं. मरताना ती खूप सुखात समाधानात वारली. आणि आम्ही सर्वजण म्हणजे मी, माझ्या मुली, जावई, आम्ही सगळेजण एन्जॉय करत होते त्यांचा आनंद बघून. आणि अशा रीतीने हे तिचे शेवटचे दिवस गेले आणि तिला आम्ही कधीच विसरू शकणार नाही. प्रत्येक मुलाच्या आठवणी माझ्या काळजात, माझ्या मेंदूत आहेत. मी प्रत्येक मुलाबद्दल अनेक तासंतास बोलू शकते. तर इथेच थांबते. स्मित समिताच्या पुढील भागामध्ये पुन्हा भेटूया. नमस्कार.